नमस्ते, मी वंदना. पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. तर मी ब्लाऊजची कटिंग पण दाखवणार आहे आणि स्टिचिंग पण दाखवणार आहे. 34 छातीचा कटोरी ब्लाऊज आहे. तर मी पूर्ण आता बाहीची अगोदर कटिंग करते. बाही आहे 9.25, तर मी 9.5 घेतले पूर्ण माप. दंड घेरा आहे आपला 4.5, त्याच्यामध्ये 1.5 इंच मिक्स केले आणि मी पूर्ण पेपर कटिंग अगोदरच करून घेतलेली, तर तेच माप टाकून मी पूर्ण कटिंग करणार आहे. अगोदर आपल्याला बाही कट करून घ्यायची. 34 छातीचा ब्लाऊज आहे, नीट लक्षात घ्या. आणि आता आपल्याला पाठीचा भाग बंद बाजूने ठेवायचा आहे. आता समोरची बाजू बंद आहे, तर मी गळा त्या बाजूने काढते आणि पूर्ण आहे तसंच मी आखून घेतले. 34 छातीचा पूर्ण माप आहे. आता याच्यामध्ये जर आपल्याला बदल करायचा असेल तर तो कशा पद्धतीने करायचा. कमरेत जर कमी जास्त असेल तर अगोदर पूर्ण पॅटर्न जे आहे ते आपल्याला पूर्ण आखून घ्यायचं आहे आणि कमी जास्त करायचं असेल तर मग नंतर करायचं. त्याच्यामध्ये कमरेचा चौथा भाग घ्यायचा आहे, आधी त्याच्यामध्ये 2.5 इंच मिक्स करायचं आहे. तर आता एकदम बरोबर आले, तर मग मला याच्यामध्ये कमी जास्त मी काहीच केलं नाही. शोल्डर मोजले, शोल्डर 5.5 आहे. उंची 14.5 घेतली, शिवून 13.5 पूर्ण होईल. आणि आता आपण पॅटर्न कसे ठेवायचे, ॲडजस्ट कसं करायचं. मी 90 अस्तर घेतलेलं, कारण 3/4 बाहीला कापड जास्त लागतं, तर मग 90चं अस्तर घेतलेलं. आता पूर्ण आपल्याला माप याच्यामध्ये काहीच बदल करायचं नाही, तर आहे तसंच पूर्ण आखून घ्यायचं. खूप सुंदर अशी फिनिशिंग आलेली. व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला स्टिचिंग व्हिडिओ पण याच्यातच पाहायला भेटेल. आणि जसं आपण आखून घेतले त्यानुसारच आपल्याला पूर्ण याची कटिंग करायची. याच्यामध्ये कुठंच कमी जास्त काही करायचं नाही, कारण आपण जर कमरेमध्ये जर कमी जास्त करायची वेळ आली असते तर आपल्याला तिथे एक ॲडजस्ट करता आलं असतं. आणि गळ्यामध्ये एक आपल्याला दंड घेर, याच्यामध्येच फक्त कमी जास्त करता येतं ज्यावेळेस आपण पॅटर्न कट करतो. तर आहे तसंच पूर्ण माप टाकायचं आहे. कटोरी टक्सची कटिंग लगेच केली तरी चालते किंवा नंतर केली तरी पण चालते. मी लगेच करून घेतली, असं काही नाही, आपण नंतर पण केली तरी पण चालते. आता हा ब्लाऊज पीस आहे. आता ज्यावेळेस आपण कटिंग करतो तर आपल्याला अस्तरचीच कटिंग फक्त परफेक्ट करावी लागते. बाकीचं एक्स्ट्रा जरी झालं मेन फॅब्रिक तरी पण चालते, कारण ज्यावेळेस आपण अस्तर जोडतो तो उरलेला कपडा आपण पूर्ण कट करतो. आता बंद बाजू पूर्ण माझ्याकडून आहे, ओपन बाजू पुढून आहे, तर मी गळा माझ्याकडून टाकलाय. अर्धा इंच जास्त कापड ठेवून मी कटिंग करते, कारण आपण ज्यावेळेस अस्तर जोडतो तो उरलेला कपडा हा पूर्ण आपल्याला काढून टाकायचा आहे. आता कधी पण ज्यावेळेस आपण जोडतो अस्तर तर आपल्याला ॲडजस्ट करूनच सगळं करावं लागतं. आपल्याला पण सवय झाली पाहिजे. क्रॉसपट्टी फक्त परफेक्ट काढावं लागते ज्यावेळेस आपण अस्तरवर जो कटिंग करतो. बाकीचं पॅटर्न सगळे वेगवेगळे, म्हणजे जास्त जरी आपण मार्जिन ठेवली आणि कटिंग केली तरी पण चालते. फक्त ज्यावेळेस आपण क्रॉसपट्टी कट करतो त्यावेळेला आपल्याला काही कमी जास्त करायचं नाही. जशी अस्तरची कटिंग आहे क्रॉसपट्टीची, तशीच आपल्याला मेन फॅब्रिकची पण करायची. तर जवळजवळ माझा अस्तरच्या ब्लाऊजची कटिंग पूर्ण झाली. आता अगोदर मी आहे तसं पूर्ण अस्तर जॉईंट करून घेतलेलं सगळ्याला, आणि दोन्ही पण बाह्या मी जोडून घेतलेल्या. आता मी टक्स पहिला जोडून घेते.
टक्सला आपल्याला डबल शिलाई मारली किंवा सिंगल मारली तरी काही अडचण नाही, पण आपल्याला रफ करायचे दोन्ही बाजूनी, म्हणजे फिटिंगला जरी ब्लाऊज घातला तरी ओसवणार नाही अशा हिशोबाने. आता कटोरी जोडताना मी वरून सुरुवात करते, जरी खालीन थोडंफार कमी जास्त वाटलं तर आपल्याला कट करता येते. तर एकदम नॉर्मल मी अर्धा इंचापेक्षा कटोरी कट केली, खालच्या बाजूने जास्त झाली होती तर. अशा पद्धतीने बघा. आता आपण क्रॉस पट्टी जोडणार. तर अस्तरच्या बाजूने अस्तर घ्यायचे आणि मेन फॅब्रिकच्या बाजूने सुईची बाजू आणि उलटी बाजू बघायची आपल्याला. आणि आपल्याला ही शिलाई डबल मारून घ्यायची. व्हिडिओ थोडासा फास्ट बनवला आहे, कारण दमाने जर केलं तर जास्तच मोठा व्हिडिओ होतो. आता क्रॉस पट्टी मी जोडून घेतली. आता हुक लूप पट्टी आपल्याला जोडायची. दोन्ही बाजू आपल्याला क्रॉस पट्टीच्या जोडून घ्यायच्या. सेम पद्धत. आपण ज्यावेळेस क्रॉस पट्टी जोडतो तर आपल्याला टक्स हा व्यवस्थितच मुडपायचा आहे, कारण टक्स जवळ लक्ष ठेवायचं आहे. जास्त कमी कुठं काही मुडपण्यात गेलं नाही पाहिजे. आता आपल्याला हुक लूप पट्टी बसवायची. तर अशा पद्धतीने मी दोन्ही पट्टी अस्तरचीच काढली, कारण माझ्याकडं मेन फॅब्रिक उरलेलं नव्हतं. आणि ज्यावेळेस आपण हुक लूप पट्टी जोडतो तर आपल्याला जोडल्याच्या नंतर दोन्ही बाजू एक समान आलेत की नाही पहिले चेक करायचे. नंतर आपल्याला गळ्याला पट्टी जोडायची. कमी जास्त काही जर झालं तर आपल्याला गळ्याला पट्टी जोडायच्या अगोदर चान्सेस असतात. आता चेक करून घ्यायचे, एकदम बरोबर आले. तर आता माझ्याकडं क्रॉसमध्ये कपडा नव्हता तर मी सरळ पट्टीमध्ये गळा जोडते. तर ज्यावेळेस आपण गळा जोडतो, जिथं आपल्याला गळ्याला आकार येतो तर तिथं आपल्याला थोडंसं चून टाकायची, म्हणजे गळ्याला ज्यावेळेस आपण पलटी देतो पट्टीला तर फिनिशिंग एकदम व्यवस्थित येऊन जाते. आणि मी त्याच्यावर दाब शिलाई देते. दाब शिलाई दिल्याच्या नंतर आपल्याला हात शिलाई केली तरी पण चालते किंवा एक शिलाई मारली तरी पण चालते. आता अगोदरच मी पाठीचा भाग जोडून घेतलेला नॉर्मल गोल गळा आहे आणि त्याला लेस लावली. अशा पद्धतीने मी शोल्डर जोडले. खूप सुंदर अशी फिनिशिंग आली. आता एक समान 5 घर कसे बनवायचे तर मग मी अगोदर फोल्ड करून घेतलेले आणि त्याचे ज्यावेळेस आपण शिलाई मारतो तर मी दोन्ही बाजूला रफ करते, म्हणजे हुक ज्यावेळेस आपण लावतो तर निसटायचं काही शक्यता होत नाही. आता मी शोल्डर जोडताना बाही जोडताना हमेशा मधूनच सुरुवात करते. शोल्डरपासून बाहीची फिनिशिंग व्यवस्थित येते. बघा, कुठेही बाही कमी जास्त काहीच झाले नाही. अशाच पद्धतीने दोन्ही बाही आपल्याला जोडून घ्यायची. बघा किती सुंदर फिनिशिंग आली. आणि ज्यावेळेस आपण फिटिंग करतो तर अगोदर सुईच्या बाजूने करायची दोन्ही बाजू, आणि नंतर आपल्याला उलटी साईड ठेवून मग आपल्याला दंड घेरण मोजून घ्यायचे, कंबर मोजून घ्यायचे. आपण खडोने मार्क केलं तरी पण चालते. आणि नंतर शिलाई मारून घ्यायची. मी 3 ते 4 शिलाई मारते आणि ब्लाऊज फायनल करते. खूप सुंदर अशी फिनिशिंग आली ब्लाऊजची. व्हिडिओ आवडले तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आपण पुन्हा भेटू नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्ते.